परतूरमध्ये मनसेचा एल्गार. नैसर्गिक नाल्यांवरील महाअतिक्रमणांविरोधात प्रशासनाला थेट इशारा. JK गारमेंट्सची बहुमजली इमारत रडारवर. नाल्यावरील बांधकामाची चौकशी करण्याची मनसेची आक्रमक मागणी. हायकोर्टात याचिका असूनही प्रशासन ढिम्म. परतूरमधील त्या सर्व्हे नंबर 307 मधील बांधकामांवर बुलडोझर चालणार का? धडधडणार का प्रशासनाचा बुलडोझर की अधिकारी ढाराढूर झोपलेत? हाच प्रश्न आता जालना जिल्ह्यातील परतूर शहरात निर्माण झालाय. परतूर शहरातील जुना सर्व्हे नंबर 307 मधील शासकीय जमिनीवर झालेल्या महाअतिक्रमणाविरोधात आता थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे मैदानात उतरली आहे. हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल असतानाही प्रशासन कुंभकर्णी झोपेत का आहे, असा संतप्त सवाल करत मनसेने थेट उपविभागीय अधिकाऱ्यांना इशारा दिलाय. स्टेशन रोड ते मुख्य मोंढा परिसरातील पश्चिम बाजूस नैसर्गिक नाल्यांचा गळा घोटून थेट त्यावरच बेकायदेशीर बांधकामे उभी करण्यात आली आहेत. पावसाळ्यात जर पाण्याचा प्रवाह रोखला गेला आणि शहरात पूर आला तर याला जबाबदार कोण? प्रशासनाला एखाद्या मोठ्या जीवितहानीची किंवा दुर्घटनेची प्रतीक्षा आहे का, असा रोखठोक सवाल मनसेने निवेदनातून उपस्थित केलाय. या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा आरोप झालाय तो रेल्वे गेटजवळील JK गारमेंट्स या बहुमजली इमारतीवर. रेल्वे अंडरग्राऊंड पुलाच्या उत्तरेला थेट नैसर्गिक नाल्यावर ही इमारत उभारल्याचा आरोप मनसेने केला आहे. प्रशासनाला सवाल, या 4 मजली इमारतीला विधिसंगत परवानगी दिली कुणी? जर नाल्यावरील या बांधकामामुळे भविष्यात इमारत कोसळली किंवा लिफ्ट दुर्घटना झाली तर मरण पावणाऱ्या निष्पाप नागरिकांच्या जीवाचा हिशोब कोण देणार? पालिका की महसूल प्रशासन? या बेकायदेशीर बांधकामांसोबतच शहराला वाहतूक कोंडीचा मोठा विळखा पडलाय. JK गारमेंट्समध्ये येणारे ग्राहक आपली वाहने थेट रेल्वे अंडरग्राऊंड पुलाच्या रस्त्यावर पार्क करतात. उद्या जर इथे एखादी आग लागली किंवा वैद्यकीय आणीबाणी आली तर रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाची गाडी कशी जाणार? प्रशासनाला याचे गांभीर्य का नाही? प्रत्येक वेळी मनसे स्टाईलने आंदोलन करण्याची गरज पडू नये. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता असलेला जबाबदार विरोधी पक्ष म्हणून जनहिताचे प्रश्न मांडत आहोत. कबालाधारक व्यक्ती वगळता इतर सर्व बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने तात्काळ पाडकामाची कारवाई करावी, अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने उत्तर देईल. हायकोर्टात मॅटर सुरू असतानाही स्थानिक प्रशासन या भूमाफियांवर आणि अतिक्रमणधारकांवर मेहरबान का आहे? हा मोठा प्रश्न आहे. आता मनसेच्या या आक्रमक पवित्र्यानंतर उपविभागीय अधिकारी यावर काय ॲक्शन घेतात? JK गारमेंटसह इतर बांधकामांवर प्रशासनाचा बुलडोझर चालणार का, याकडे संपूर्ण परतूर शहराचे लक्ष लागले आहे.